मित्रांनो नमस्कार. माझ्या पाठीमागं शुगर मका आहे बघा. 1 महिना पूर्ण होऊन गेला आहे. मका खूप भारी आणि मोसममध्ये आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. दिवसांनी म्हणजे 1-2 महिने झाले असतील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड नाही केला. कामं खूप होती आणि आज वेळ भेटला तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया. आपण ज्या वावरामध्ये शेवगा आणि काही फळझाडं लावलेली आहेत त्या फळझाडांच्या मध्ये आपण आता आंतरपीक घेतो आहे. त्याच्यामध्ये फळभाज्या आणि फुलभाज्या घेतो आहे. फळभाज्यांमध्ये वांगे, मिरच्या, भेंड्या, गोरड्या या अशा फळभाज्या घेतो आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी आहे, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात या अशा पालेभाज्या घेतो आहे. आणि यांना जे पाणी देतो आहे आपण ते पाणी आपण ड्रिपने देतो आहे. बघा इथं ड्रिप सरवलेलं आहे. इथं मिरच्या लावल्या आहे, त्या साईडला पालक आहे. अजून पुढं आपण बघितलं तर मिरच्या आहे. बघा इथं पण मिरच्याच आहे. आता सध्या वातावरण खूप खराब आहे. इथं डोंगरे आहेत बघा. हे पण ड्रिपवरतीच आहे डोंगरे. प्रत्येक सरीमध्ये म्हणजे 2 झाडांच्या मधलं जे अंतर असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं केलेले आहेत. बघा इथं लसूण केलेलं आहे. लसूण पण बघा खूप भारी आहे आणि त्यालासुद्धा आपण ड्रिपनं पाणी देतो आहे. आता कसं वातावरण खराब आहे त्याच्यामुळं मालावरती पिकावरती मावा जास्त पडायला लागला आहे आणि त्याच्यासाठी खूप फवारे करायला लागत आहे. पण आपण अजून याला जास्त फवारे दिलेले नाही आहे. जास्तीत जास्त 1 फवारा झाला असेल माव्याचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि इकडे जर बघितलं तर बघा उन्हाळ्यामध्ये पपई तुम्ही जर बघितलं असेल तर खूप छोटी होती. आता तिला पपयासुद्धा खूप मोठ्या लागलेल्या आहेत. शेवगा बघा, शेवगा आता 1 वर्ष पूर्ण झालं लावून आणि शेवग्याला आता म्हणजे 1 फळ येऊन पण गेलेलं आहे. आता त्याच्यानंतर परत त्याला मगर लागलेली आहे. मगर म्हणजे त्याला आता परत फुलं येणार आहे. आणि इकडं आपण बघितलं समोर सफरचंदाची झाडं आहेत, त्याला 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. भेंड्या आता येऊन गेलेल्या आहेत. आता भेंड्या या काढायच्या आहेत, नवीन भेंड्या लावायच्या आहेत. कारण आता भेंड्या भरपूर निघाल्या होत्या आणि आपण व्हिडिओ लेट बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला त्या भेंड्या बघायला भेटल्या नाही. या काट्याच्या भेंड्या आहेत. आपण जर जुने काही व्हिडिओ बघितले तर त्याच्यात तुम्हाला त्या काट्याच्या भेंड्या बघायला भेटतील. तर असं हे आपण इथं हे जे वावर आहेत हे डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे शेवगा काही फळझाडं आणि त्याच्यामध्ये पालेभाज्या आता आपण घ्यायला चालू केलेलं आहे. बघा आता ही कोथिंबीर आहे, ही गावठी कोथिंबीर. हिच्यावरती फवारा जास्त मारलेला नाही आहे. आता हिला ज्यावेळेस आपण उपटतो त्यावेळेस जर इथं मावा किंवा तुडतुडे जर उडाले असते तर आपल्या लक्षात आलं असतं की त्याच्यावरती किती मावा आहे. पण त्याच्यावरती मावा आणि तुडतुडे काहीच नाही. म्हणजे कोथिंबीर खूप चांगली आहे आणि गावठी आहे. याच्यावरती सुद्धा आपण जास्त खतांचा किंवा औषधांचा उपयोग केलेला नाही आहे. याचा जर सुगंध बघितला तर खूपच म्हणजे भारी आहे. जसं आपण गावठी धनवर जर बघितले बाजारामध्ये त्याचा जसा सुगंध येतो त्याच्यापेक्षा पण डार्क सुगंध या कोथिंबीरीचा आहे. ही गावठी कोथिंबीरीचा तुम्ही जर पानं बघितले तर पानं बघून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि गावठी कोथिंबीर जास्त वाढत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी कोथिंबीर जी असते ती जास्त वाढते. गावठी कोथिंबीरची जी मुळं आहेत ती मुळं बारीक असतात आणि दुसरी जी कोथिंबीर असते तिची मुळं जाडं असतात. बघा आता तिची मुळं जर बघितली त्याची मुळं पण बारीक आहे. गावठी कोथिंबीरचे पानं तुमच्या पण लगेच लक्षात येईल कशी कोथिंबीर ही. म्हणजे आपण इथं या वावरामध्ये जे केलं आहे ते सगळं ऑर्गॅनिक केलेलं आहे. म्हणजे आता जे मार्केटमध्ये हायब्रिड ज्याला म्हणतात, जी बी भरून येतं हायब्रिड, ते नाही केलेलं. हे सगळं गावठी आहे. इथं जांभळीचं झाड आहे. इथं आपण जर बघितलं तर बघा इथं मेथी आणि शेपू आहे. इथं मेथी आहे बघा. ही मेथी पण जास्त काही वाढलेली नाही आहे. जर बघितलं लक्षात येऊन जाईल ही जास्तीत जास्त 4 इंच ते 6 इंच वाढलेली आहे, ज्याला आपण लेकरवाळी मेथी म्हणतो बघा. आणि खूप पाला आहे, कवळा पाला आहे. जी पानं आहेत ती कवळी आहेत आणि पालेदार कोथिंबीर आहे. लाल कलरची ज्याला कोथिंबीर म्हणतात गावठी ती कोथिंबीर आहे. याचे पण मुळं जर बघितले तर बघा आपल्याला लक्षात येईल. मुळं वगैरे बघितल्यावरती गावठी कोथिंबीरची मुळं आहे ना लांब आणि बारीक राहते. दुसरी जी कोथिंबीर असते तिची मुळं जास्त लांब पण राहणार नाही आणि जाड मुळं राहतील. आणि हे वावर भुसभुशीत असल्यामुळं मुळं जी आहेत ती खोल गेलेली आहेत आणि वावरात खत जास्त झालेलं आहे. कारण या वावराला आपण ड्रिपनं पाणी दिलेलं आहे. ड्रिपनं पाणी दिलेलं असल्यामुळं वावर भुसभुशीत राहतं आणि लाल मुंगे आहेत वावरामध्ये. आणि लाल मुंग्यांमुळे काय होतं, त्या मुंगे ज्या आहेत ना
त्यामुळे या माती इकडून तिकडं असं वाहून देत असतात. त्याच्यामुळे वावर भुसभुशीत आहे. याच्यामध्ये गांडूळ पण जास्त निघत आहे. ड्रिपचं पाणी दिल्यामुळं कसं सारखं वलावा राहतं, त्याच्यामुळे तर गांडूळ पण जास्त तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे ते गांडूळ खत ज्याला आपण म्हणतो ते पण वावराला आपोआप तयार झालेलं आहे. मोठी झाडं असण्याचा फायदा हाच झालेला वावराला, का वावरची जी पोत आहे ती सुधारलेली आहे, म्हणजे चांगली राहिलेली आहे. नाही तर हे पूर्वी मुरमट वावर होतं आणि इथं जो पीक घेतलं जायचं ते पीक चांगलं येत नव्हतं. पण झाडं लावल्यामुळं या वावरात पालेभाज्या फळभाज्या ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. कमी खतामध्ये आपण कमीत कमी खत देऊन चांगले पालेभाज्या आणि फळभाज्या घेतोय. याच्यामध्ये जी झाडं लावलेली आहेत ती झाडंसुद्धा खूप मोठी झालेली आहेत. त्याच्यामुळं वावराला जास्त ऊन लागत नाही, वावराचं जास्त धूप होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर जी आपण झाडं लावलेली आहेत तिची पानं झडतात, म्हणजे गळतात. आणि त्याच्यामुळे वावराला जेव्हा ऊन लागायला पाहिजे, जेव्हा वावर तापायला पाहिजे तेव्हा ते वावर तापतंय. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे झाडं लावण्याचा. आणि आपण आता ही जी मेथीची भाजी उपटतोय हिलासुद्धा रासायनिक खत, रासायनिक औषधं कमी मारलेली किंवा मारलेली नाही असं म्हटलं तरी चालेल. परंतु आपण ह्या वावरात ज्या पालेभाज्या फळभाज्या घेतो आहे त्याची चव खूपच वेगळी राहते. आपण मार्केटमधनं जे पालेभाज्या फळभाज्या ज्या आणतो आहे त्याची चव आणि आपण या वावरात जे पिकवतो याची चव खूप वेगळी आहे. आणि हे ऑर्गॅनिक आहे. आपण जे पण बी वापरलेलं ते घरचं बी, गावठी बी असं म्हणतो आणि तेच वापरतो. आपण मार्केटमधनं जे बी आणतो ते शक्यतो आता सगळ्यात जास्त प्रक्रिया केलेलं राहते, हायब्रिड राहतं, असं आपलं हे नाही आहे. बघा आता इथं पालक आहे. आता हे जे पालक आहे याच्यातले काही पालक आईने काढून आणि विकायला पण नेलेली आहे. आणि तिथं सगळी बघा काढलेली पालक दिसते. आता पुढं जी पालक आहे थोडीफार ती आता आपण घेणार आहे. आणि बाजूला आपण जी मका दाखवली सुरुवातीला ती मका आहे बघा. मकासुद्धा आपण जर लांबून बघितली तर एक नंबर मका झालेली आहे आपली. तर असं सगळ्यात मोठा फायदा असतो आपण आपल्या वावरात झाडं लावण्याचा. बघा आता इथं कोथिंबीर आणि मेथी आपण एकाच ठिकाणी ठेवली. अजून आपल्याला पालक घ्यायचे आणि खूप दिवसांनी मी बऱ्याच भाजीपाला घेतो आहे. आणि आई पण मला भेंड्या तुडून देऊन आली. ज्या एक दोन काट्या भेंड्या त्या निघल्या त्या ती मला आता तुडून देते. बघा पपईला जर आपण चालू बघितलं बघा किती पपई लागले बघा. हे झाड आपण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं असेल तर खूप छोटं होतं आणि पपया त्याला लागलेल्या नव्हत्या. आता त्याच्या बाजूचं आंब्याचं झाड बघा ते पण खूप मोठं झालं आहे. म्हणजे आपण कोया लावल्या होत्या, कोयांची रोपं तयार केली आंब्याची आणि त्या आंबे बघा आता आपल्या किती पपया डोक्याच्या वरती झालेली आहेत. म्हणजे 6-6, 7-7 फूट आंब्याची झाडं झालेली आहेत. ते जर आपण ग्राफ्टिंग केलं असतं तर फळ लवकर लागलं असतं. पण आपण ते ग्राफ्टिंग नाही केलेलं कारण आपल्याला लवकर त्याला फळ आणायचं नाही आहे. जेवढं त्याला नॅचरल पद्धतीनं फळ येईल ते आपल्याला चांगलं राहणार आहे, कारण भविष्यात ते झाड जास्त टिकणार आहे. ग्राफ्टिंग केलेले जे झाड आहे ते जास्त काळ टिकत आहे असं तर मला म्हणता येणार नाही, आणि त्याचा आपण काही अभ्यास केलेला नाही आहे. पण शक्यतो आपण जे कलम न करता जी झाडं लावतो ना जी फळं होईल ना ते का ती जास्त दिवस चालतात आणि ती झाडंसुद्धा जास्त दिवस चालत आहे. लसूण बघा आता आईने ना भरपूर अशा काट्या भेंड्या तोडल्या आणि अजूनही झाडं देशी भरलेलं नाही. म्हणजे देशी भरलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा असतो की झाडांचं वय झालेलं असं आपण म्हणतो. पण आज तसं काही झालेलं नाही. समोर काट्या भेंडीचं दिसतं आपल्याला. आणि इथं हे जे आहेत ना एखादी डोंगरे आहेत आणि त्या साईडला मिरच्या आहेत. असं आपण एकाच वावरामध्ये भरपूर अशी पिकं घेतोय आणि पालेभाज्या फळभाज्या पण घेतोय. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा, कारण खूप दिवसांनी आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय आणि शेअर करतोय. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला जो काय प्रतिसाद भेटतोय तो खूप चांगला आहे, कारण आपण खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नाही तरी सुद्धा आपले सबस्क्रायबर वाढले. म्हणजे 100 ते 150 सबस्क्रायबर हे वाढलेले, कारण आपले पहिले व्हिडिओ खूप भारी आणि माहितीपूर्ण आहे.